नमस्कार, मराठमोळा तडका विथ आशा या आपल्या कुकिंग चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मसाला चिकन बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि टेस्टी अशी ही भाजी आहे। चला तर मग पाहूया आपण चिकन मसाला कसा बनवायचा, आणि तुम्हाला या चिकन मसाल्याचा जर रस्सा बनवायचा असेल तर तोही आपण बनवू शकतो। ते कसं बनवायचं चला तर मग पाहूया। चिकन बघून तोंडाला पाणी सुटलंच असेल। चिकन मसाला बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। त्याच्यावरती आता 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे, 1 चमचा मीठ पण टाकून घ्यायचं आहे। मीठ आणि हळदीने आपण याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये खोबरं, कोथिंबीर व लसूण याची पेस्ट बनवूनही याच्यामध्ये टाकू शकता, किंवा आलं लसूणची पेस्टही तुम्ही बनवून याच्यामध्ये टाकू शकता। पण मी आज फक्त मीठ आणि हळद याला लावून घेणार आहे छान। आता आपण चिकनला मीठ आणि हळद लावून ठेवलेला आहे। आता या कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे। जे आपल्या घरात अवेलेबल असेल ते तेल तुम्ही 2 ते 3 चमचे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये हे जे आपण हळद आणि मीठ लावून घेतलेलं चिकन आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे। आणि हो, माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व अगदी मराठमोळ्या गावरान रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील। जर तुम्हाला या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि शेअरही करा। आता हे 1 मिनिटभर आपण छान परतून घेतलेलं आहे गरम तेलावरती। आता हे झाकून आपण 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती वाफवून घ्यायचं आहे। याच्यात लगेच पाणी न होता असं 4 ते 5 मिनिटं आपण छान वाफवलं। तुम्ही पाहू शकता चिकनला पाणी त्याचंच पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे चिकन करपत नाही। फक्त हे असं तेलावरती परतून जेव्हा आपण चिकन शिजवतो किंवा वाफवतो तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम असू द्या। हाय फ्लेम ठेवली तर चिकन करपेल। त्यानंतर मी 1 ते 1.5 ग्लास होईल इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि तेही याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। आता हे झाकून आपण छान शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं हे चिकन आता छान शिजलेलं पण आहे। आता त्याच्या ग्रेव्हीची तयारी करूया। त्याचा जो मसाला आहे ना झणझणीत, त्याची तयारी करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी 1.5 ते 2 चमचे होईल इतकं तीळ घेतलेलं आहे। ते कढईवरती छान भाजून घ्यायचे आहेत। तीळ थोडे तडतडायला लागले की हे आपण काढून घ्यायचे आहेत। तीळ टाकल्यावर भाजीला आपल्या खूप छान फ्लेवर येतो। शक्यतो तीळ असतील तर तुम्ही टाका या भाजीमध्ये। आता तीळ आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर मी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, 1 टोमॅटो, लसूण, आलं आणि खोबरं किसून घेतलेलं आहे, आणि तीळ आपण जे भाजून घेतले होते तेही घेतलेले आहेत। आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व याची छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। टोमॅटोपेक्षा कांदा थोडासा जास्त टाकून घ्यावा। 1 टोमॅटो घेतला असेल तर 2 कांदे याच्यामध्ये ॲड करून घ्यावे। या प्रमाणामुळे आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो। आता याच्यामध्ये तीळही मी टाकून घेत आहे। आता याच्यासोबत आपण मसालेही आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी 2 चमचे आपला घरगुती मसाला असतो तो घेतलेला आहे, 1 चमचा गरम मसाला पावडर घेतलेले आहे। आपला चिकन मसाला वगैरे असतो तो ॲड करून घेतला तरी चालेल। 1 चमचा मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे। आता याची आपण छान फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे। एकाच वाटणामध्ये आपला पूर्ण मसाला तयार झालेला आहे की नाही। अगदी सोपी पद्धत व झटपट तयार होणारी, मग करून नक्की पहा। त्यानंतर मी एका कढईमध्ये आपला मसाला तर आपण बारीक करून घेतलेलाच आहे। आता आपण कढईमध्ये
2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी 2 हिरव्या इलायची फोडून घेतलेल्या आहे, तेही टाकायचे आहे व 1 ते 2 तेजपत्ता ॲड करायचा आहे. याच्यामुळे आपल्या भाजीला सुवास खूप छान येतो आणि भाजी आपली जेव्हा बनत असते तेव्हा अख्ख्या घरभर असा मस्त सुवास येत असतो त्या भाजीचा. त्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपण मीडियम फ्लेमवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला परतत असताना प्लीज गडबड न करता मीडियम फ्लेमवरतीच परतून घ्यायचा. हाच मसाला आपण व्यवस्थित जर परतून घेतला तर आपली भाजी खूप टेस्टी व खमंग लागते. आणि मसाला कच्चा असतानाच तुम्ही जर चिकन वगैरे ॲड केलं तर आपल्या भाजीला म्हणावशी टेस्ट येत नाही. त्यामुळे 7-8 मिनिटं मीडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत मसाला परतायचाच आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या या मसाल्याला तेल पण छान सुटत आहे. हे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये जे आपण चिकन शिजवून घेतलेलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर सुक्कं चिकन हवं असेल तर फक्त चिकन याच्यामध्ये टाकून छान परतून घेतलं तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला जर रस्सा नको असेल, फक्त सुक्कं चिकन किंवा अगदी थिक ग्रेव्ही हवे असेल तर थोडंसं याच्यामध्ये आपण जेव्हा शिजवताना ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतलेलं होतं, त्याच्याऐवजी 1 ग्लास पाणी ओतून चिकन छान शिजवून घ्यायचं आहे. आणि ते चिकन याच्यामध्ये ॲड केले की आपलं सुक्कं चिकन किंवा मसालेदार चिकन तयार होतं. हे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही असंही चिकन खाऊ शकता किंवा याच्यामध्ये जे मी चिकन शिजवताना याच्यामध्ये पाणी होतं तेही याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. आणि मला जरा पातळ रस्सा भाजी हवी आहे त्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये हा रस्सा टाकून घेतलेला आहे. आणि जेव्हा आपल्या भाजीला छान तरी हवी असते तेव्हा भाजीमध्ये शक्यतो गरम पाणी ॲड करून घ्या, म्हणजे आपल्या चिकनला छान असा कट येतो आणि झणझणीत भाजी खायलाही खूप मजा येते. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.